महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप शिवसेना नगरसेवकांची आज गटनोंदणी होत असताना त्याआधीच भाजपनं आपला गटनेता जाहीर केला आहे. भाजपचा निष्ठावंत मराठी चेहरा म्हणून ओळख असलेल्या गणेश खनकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ठाणे, केडीएमसी आणि उल्हासनगर नंतर मुंबईचाही सत्ता फॉर्म्युला जवळपास निश्चित मानला जातोय. महापौर पद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद भाजपकडे तर उपमहापौर पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. मुंबईत भाजप क्रमांक 1चा पक्ष ठरल्यामुळे ही मांडणी करण्यात आली आहे. आज गटनोंदणीसाठी भाजप शिवसेनेचे सर्व निवडून आलेले नगरसेवक मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दाखल झाले. यावेळी जय श्रीराम, जय शिवाजी महाराज, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडली आणि गणेश खनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. गणेश खनकर हे गेली अनेक वर्ष भाजपमध्ये सक्रिय आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले खनकर उत्तर मुंबईचे रहिवासी असून ते भाजपचे महामंत्रीही राहिले आहेत. निष्ठावंत मराठी कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरण आणि महापौर पदाची घोषणा या सर्व अपडेट्ससाठी इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.